ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणम स्कंद दुसरा अध्याय तिसरा. इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गादेवीची, तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची, धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने आदितीची, स्वर्ग कामना असणाऱ्याने आदिती पुत्रांची, राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे. दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची, पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वांची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. ज्याला यश प्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषांची, अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची, विद्या प्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकरांची आणि पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे. धर्मचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंश परंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पिंडापासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे. राज्यासाठी मन्वंतराचे अधिपती देवांना जादूटोणा करता येण्यासाठी निवृत्तीला, निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना बदले पाहिजे. आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो, सर्व कामना युक्त असो किंवा मोक्ष असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंताच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे, यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे. अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीला कथांचे श्रवण होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसार सागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या, तरंगणाऱ्या, बसणाऱ्या थपडा शांत होतात. हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो. इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे. शौनक म्हणाले, राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले. हे विद्वान सूत महोदय, त्यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा, कारण संतांच्या सभेत
अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे पर्यवसान भगवंतांच्या रसमय कथांमध्ये होते. पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता. लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लीलेतच त्याला गोडी होती. भगवतमय असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवतपरायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत. भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबरच हिरावून घेत असतो. वृक्ष जिवंत राहत नाहीत का? लोहाराचा भाता श्वास घेत नाही का? गावातील अन्य प्राणी मनुष्यांप्रमाणे खात पीत किंवा मैथून करीत नाहीत काय? ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे, पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांसारखे होत. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्यांचे कान म्हणजे वेळच होत. जी जीभ भगवंताच्या लीलांचे गायन करत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डराव करीतच करणारीच होय. जे मस्तक भगवंताच्या चरणांवर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी वेष्टीत व मुकुट घातलेले असले तरी केवळ पूजेच होय. जे हात भगवंतांची सेवा पूजा करीत नाहीत ते सुवर्ण कंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हाताप्रमाणेच होत. जे डोळे भगवंताची निवासस्थाने पाहत नाही ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थ होत. जे भगवंताच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत ते माणसांचे पाय झाडासारखे होत. ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणांवर अर्पण केलेल्या तुलसीपत्राचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित शवासारखाच होय. सूत महोदय, भगवंताच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय, आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंताचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा श्री शुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा. अध्याय 3 समाप्त. हरि ओम तत्सत.